नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज भल्या सकाळी शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव शहरात दाखल झाली. धाराशिवच्या शहराच्या शिंगोली येथील सर्किट हाऊसच्या तिथं अनेकांनी भक्तिभावाने श्री गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं. आज सकाळी आता जे शहरातील ज्ञानेश्वर मंदिर आहे तिथं पालखीतील वारकऱ्यांना नाश्ता चहाची सोय ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या वतीनं करण्यात आलेली आहे. यासाठी या मंदिराचे प्रमुख असले हरिभक्त पारायण वसंतराव नागदे यांनी वारकऱ्यांची सर्व सेवा व्यवस्थित पार पडावी यासाठी सर्व व्यवस्था ठेवलेली आहे. पालखी मग धुळे सोलापूर हायवेनं देशपांडे स्टँडपर्यंत जाईल. तिथून ती नेहरू चौकात येईल. नेहरू चौकातून काळ्या मारुती मार्गे लेडीज क्लबवर पालखी मुक्कामाला आज थांबणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी धाराशिव शहर आणि आसपासच्या गावातील भक्त गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतील आणि उद्या पहाटे पालखी तुळजापूर मार्गस्थ होणार आहे. आज ज्ञानेश्वर महाराज पालखी ही वेल्ह्याहून मुक्काम संपूर्ण सकाळीच लोणंदकडे मार्गस्थ झाली आहे. मध्ये निरेवर काही काळ मुक्काम राहील आणि संध्याकाळी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही लोणंद येथे मुक्कामाला राहील. जिथं पुणे आणि सातारा जिल्ह्याची हद्द आहे त्या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासनाकडून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं भव्य असं स्वागत करण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पण आज काल तुकाराम संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल रोटी घाट पार करून मुक्कामाचं स्थळ गाठलं. आज तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाट त्या मुक्कामाच्या स्थळाहून बारामतीकडे प्रस्थान करणार आहे. संत मुक्ताईची पालखी आज पारगावून पुढंच ही होईल. या वारीच्या ह्याच्यात पुणे शहरात अनेक स्वयंसेवी संस्था वारकऱ्यांची आरोग्यविषयक पाहुणचाराची वारीत लागणाऱ्या साहित्याची मदत करत असते. आरोग्य भारती या संघटनेनं 10 जुलैला पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या वडगाव बुद्रुकच्या इथं वारकरी विषयक साठीचा एक स्टॉल लावलेला होता. मावळातून दोन्ही पालख्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या आणि पुढं वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य भारतीच्या आरोग्य शिबिरात वारकऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी आरोग्य भारतीचा जवळपास 60 ते 70 जणांचा चमू कार्यरत होता. आरोग्य भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष फाशे आणि त्यांच्या सहकार्याने येथे वारकऱ्यांची यथोचित सेवा केली. जवळपास 150 वारकऱ्यांना विविध रोगावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना औषधं पण देण्यात आली.
या आरोग्य शिबिराचं नियोजन डॉक्टर योगिता चौधरी यांनी केलं होतं. या शिबिरात आमच्या मोठ्या मिनी पुष्पा गंदे पण दरवर्षी सहभागी होत असतात. यावर्षीही त्यांनी त्यात सहभाग नोंदवला होता. रामकृष्ण हरी माऊली. मृदुंगाचं गान जीव हरी नाम दे झाला वृंदावन. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गान जीव हरी नाम दे झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे पंच प्राण माऊलीची माया मना भाडा समान. कीर्ती चालणारी लागला लागला कीर्ती चालणारी लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. अधिक मासामुळं यंदा आषाढही एक महिना उशिरानं आलेला आहे. आषाढ महिन्याचा प्रथम दिवस असून कालिदासानं आषाढस्य याच्यावर दीर्घ काव्यास लिहिलं आहे आणि आपण ते बऱ्याच जणांनी वाचलं पण असेल. आषाढात अगदी वातावरण मनमोहक असं असतं. पाऊस अधूनमधून येत असतो आणि जीवाला मानवी जीवाला आल्हाददायक करत असतो. मात्र यावर्षी नेमका आषाढ सुरू झाला आहे आणि पावसानं ओढ दिलेली आहे. कुठंच पाऊस नाही आहे असं वातावरण आहे. मात्र काल संध्याकाळी आकाशात ढग दिसून येत होते आणि या ढगाचं छायाचित्रण आमचे मित्रवर्य मुकेश नायगावकर यांनी त्यांच्या शिंगोली परिसरात असलेल्या घराच्या गच्चीवरून काल फोटो काढले. ते फोटो पण आपल्याला इथं आपण देत आहोत. आणि म्हणून आषाढाचा पहिला दिवस किमान एखादी सर तरी मोठा पाऊस तरी आज यावा अशीच लोकांची अपेक्षा असणार. आणि दरवर्षी ज्यावेळेस गजानन महाराजांची पालखी धाराशिव शहरात येते त्या दिवशी पाऊस पडल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळं काय सांगावं, आज पण पाऊस येईल असंच वातावरण राहील असं वाटतं आहे. पीक विमा शेतकऱ्यांच्या पदरात योग्य पडू नये असंच विमा कंपन्यांचं धोरण असतं आणि आत्तापर्यंत या धोरणाचा अनुभव शेतकरी राजानं घेतलेला आहे. मात्र यावर्षी पीक विमा योग्य प्रमाणातच आपल्याला मिळावा अशी धाराशिव जिल्हा आणि राज्यातील पण अनेक शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या विषयी काम करणाऱ्या संघटनांनी केलं होतं. त्यामुळं प्रकरण न्यायालयात गेलं. पुढं राज्याच्या ॲडवायझरी कमिटी पुढं गेलं आणि राज्याच्या ॲडवायझरी कमिटीनं जो निर्णय दिला होता त्याला पीक विमा कंपन्यांनी केंद्राच्या कमिटीच्या पुढं आक्षेप नोंदवला होता आणि हा आक्षेप विमा कंपन्याचा खोडून काढत केंद्रीय कमिटीनं सर्वांना योग्य असा विमा वाटप तातडीनं करा असं पीक विमा कंपन्यांना आदेशित केलं आहे. त्यामुळं एका आठवड्याभरात सर्व शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा खरीपाचा पीक विमा योग्य याच्यात मिळेल अशी स्थिती आज तरी दिसते. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.